आज मी तुम्हाला कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराची कैरी साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे पण असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकणार आहे मिरच्या, छोटा अर्धा चमचा जिरं, 5 लसणाच्या पाकळ्या मोठ्या आकाराच्या आहेत, छोटा अर्धा चमचा साखर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। कोथिंबीर पण देठासकट घेतलेली आहे आणि ह्याला काय करायचं, आपल्याला दरदर बारीक करायचे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेले आहे, पेस्ट केलेली नाहीये, दरदरी अशी केलेली आहे। आता हे एका वाडग्यामध्ये मी काढून घेते। वाडग्यामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि पेस्ट केलेली नाही बघा, अशी दरदरी करायची म्हणजे चांगली टेस्ट येते। तडक्या पॅनमध्ये बघा एक पळी मी तेल गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये टाकायची मोहरी, थोडंसं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर आणि त्याच्यात टाकायचा कढीपत्ता आणि त्याची फोडणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची मस्त अशी एकदम। आता हे पहिलं मिक्स करून घेते। मस्त अशी बघा फोडणी करून घेतलेली आहे आणि मिक्स पण चांगली केलेली आहे। अशा पद्धतीत मिक्स करायची, जास्त तेल नाही टाकायचं फोडणीमध्ये, थोडंसं कमीच टाकायचं। तर खूप चविष्ट अशी झालेली आहे चटणी।